राकेश वनगे अँड अर्जुन घोरकणा, तर गोलंदाजी करण्यासाठी निलेश बंद्रे. राईट मोर द विकेट. षटकातील पहिला बॉल फुल टॉस होता, त्याला मात्र दिशा दिलंय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू रवाना होतोय. 4 धावन करता येतो चौकार. यस, पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय, नाही बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. बिमर साठी चेक केलं जाईल. यस, हा नो बॉल असणार आहे कारण कव्हरेजचा भरपूर वर्त होता. तर 5 धावा या ठिकाणी मिळतील. आपल्याकडे निश्चितच 2 कॅमेरे आहेत आणि निश्चितच चांगलं टेलिकास्ट डिबेन लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर निश्चितच केला जातोय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आणखी एक फुल टॉस बॉल. बिमरचा इशारा आलाय आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करताय षटकार. आता मात्र 2 बिमर हातालेत. गोलंदाज देखील चेंज होणार यात काही शंका नाहीये. सूरज मित्राचे लग्नात वाज भाव, सूरज मित्राचे लग्नात वाज. धन्यवाद अडीच, धन्यवाद. 2 बिमर चेंडू या ठिकाणी हाताळलेत. जो प्रमुख गोलंदाज होता त्याच्याकडनं झाली ती मिस्टेक निश्चितच पीरबाबा स्पोर्ट पापडीसाठी धोकादायक ठरली आहे. कारण संघाचा प्रमुख गोलंदाज होता निलेश बंद्रे आणि त्याच्या माध्यमातून 2 बिमर चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले गेलेत आणि त्याचा फायदा झालाय जरीमध्ये स्फोट गोखविले टीमला. खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहिलं तर राकेशच्या बॅट मधनं चांगल्या धावा त्या नो बॉल वरती आल्या. फ्री हिटचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू आहे. एका टप्प्याने चेंडू जाईल कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता येतो चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16. एक मोठी मिस्टेक झाली आहे पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमच्या गोलंदाजाकडनं आणि त्याचा कारनामा निश्चितच आपल्याला मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस साफ टॅकल बॉल होता. पॉइंटच्या दिशेने चेंडूला हलकीच्या हाताने दिशा दिली आहे. एक सिंगल धाव मिळेल. तर एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला सोहम त्या ठिकाणी होता आणि सोहमच्या माध्यमातून झेल मात्र पकडला गेला. पहिला धक्का बसतोय तो म्हणजे जरीमरी स्पोर्ट गोखविरे टीमला. अर्जुन घोरकणा आउट.
धन्यवाद अडीच. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एक बिग हिटर विकास बाबर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. सुरुवातीला आपण पाहिलं तर दोन फलंदाज जरूर पाहिले होते, राकेश अँड अर्जुन. मात्र अर्जुन बाद होतोय या ठिकाणी आणि विकास बाबर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. षटकातील हा चौथा बॉल असणार आहे जतीनचा. यावेळेस पहिल्याच बॉल वरती खेचला या ठिकाणी हा मोठा बिग हिट. चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. धन्यवाद अडीच. कालच्या दिवसामध्ये देखील एक जबरदस्त कारनामा झाला होता. राजावली अँड बॉलिंग टीम मध्ये तो सामना जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर 80 धावा देखील चेस झाल्या होत्या 4 ओव्हर मध्ये. यावेळेस हा डॉट बॉल येतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा विश टाइम फटका पाहायला मिळतो. चेंडू जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जयेंद्र वाघे चेंडूला उचलेल, चेंडूची फेकी करेल. तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 24-24 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय आणि 24 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. इष्टाच्या स्वरूपामध्ये निश्चितच आपण पाहिलं तर 2 जे बिमर हाताळले गेले निलेश बंद्रेच्या माध्यमातून आणि त्या बिमर बॉल वरती 2 आलेले मोठे फटके आणि त्या 2 मोठ्या फटक्यावरती आलेल्या धावा निश्चितच या ओव्हर मध्ये हे मोठं षटक निश्चितच करून गेल्यात. सोहम दलवी येथे गोलंदाजी करण्यासाठी. पहिलं षटक आपण पाहिलं तर 2 गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र सोहम दलवी एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. अनेक रेकॉर्ड सोहम दलवीच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. पीरबाबा स्पोर्ट पापडीच्या माध्यमातून अनेक चांगल्या मॅचेस त्याने देखील खेळलेत. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती विकास बाबर पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि त्याला साथ देण्याकरता मिस्टर राकेश वनगे. षटकातील पहिला बॉल टाकत असताना मिस्टाईम स्ट्रोक केला गेलाय विकासच्या माध्यमातून, परंतु हा झेल खूप महत्वाचा होता. झाली आहे पुन्हा एकदा मिस्टेक. स्क्वेअरलेगच्या दिशेनं एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 25-25 आकड्यावरती. धावफलक आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त पाहायला मिळते. आता मात्र राकेश वनगे ऑन स्ट्राईक वरती. जरी स्फूट कोखिवरे टीमचं अतिशय जबरदस्त नेतृत्व अजूनपर्यंत कायम ठेवलंय राकेश वनगे या खेळाडूनं आणि राकेश वनगेचा खेळ देखील खूप चांगला राहिला या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. चिंचोटीचं ते मैदान आणि त्या मैदानावरती निश्चित आपण पाहिलं तर जबरदस्त खेळ राहिला होता. प्रत्येक कमलाचं पारितोषिक देखील त्यांनी पटकावलं होतं. चिंचोटी पाटील पाडा टीमची ती स्पर्धा यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका होता मिड विकेटला. आयुष त्या ठिकाणी होता आणि आयुषच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होतं. यावेळेस धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 आकड्यावरती. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रूम हर्ष कसे ही स्पर्धा आपण पाहतो या टिवरी गावामध्ये. यावेळेस हार्ट रडार मध्ये चेंडू सापडला गेलाय आणि या स्पर्धेतील सर्वात मोठा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय विकास बाबरच्या बॅट मधनं. षटकाराच्या सायना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 32-32 आकड्यावरती. हे मैदान आपण पाहिलं तर गंगाधर अप्पा माझी भुईर मैदान या नावानं हे प्रसिद्ध आहे आणि अनेक मोठ्या स्पर्धा
या मैदानावरती आपण सातत्याने पाहिल्यात. यावेळेस षटकातील पुढचा बॉल मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे जतीन, वन बाउन्स न चेंडूला कलेक्ट करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33-33 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस डाव्या एसटी वरती हा बॉल टाकला होता आणि त्याचा पुरेपूर समाचार उचललाय. आडव्या बॅटनं चेंडूवरती आक्रमण केले आणि चेंडूला पाठवलंय. स्कोरलेग बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावन करता येतो षटकार. षटकाच्या स्थानात धावफलक जाऊन पोहोचले ते 39-39 आकड्यावरती. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलक जर पाहिलं, जरीमरी स्पोर्ट गोखविरे टीम्स 1 बाद 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर राकेश वणगेचा खेळ अतिशय जबरदस्त राहिलाय आणि त्याला साथ देखील दिली आहे विकास बाबरनं. विकास बाबरनं देखील चांगली धावसंख्या जरूर या ठिकाणी उभी केले आपल्या टीम करता. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता जयेंद्र वाघे जो पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे. यावेळेस पहिलाच बॉल जयेंद्र वाघेचा देखील पाठवला विकास बाबरनं. कॉर्नरच्या डोक्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावन करता षटकार. धन्यवाद. डीजे आकाशात फिरतो पक्ष्यांचा थवा. मात्र सध्या तरी आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक मध्ये सुटलाय षटकार चौकारांची हवा. यावेळेस घुटना टेक तमाशा देख और विकास बाबर की सिक्सर देख षटकार. धन्यवाद डीजे. षटकाच्या सायनं धावफलक जाऊन पोहोचलं आहे ते म्हणजेच 51 या आकड्यावरती. षटकारांच्या हॅट्रिक वरती आहे. यावेळेस मिस टाइम फटका जरूर पाहायला मिळतो. जयेंद्र वाघे चेंडूच्या खाली जरूर पाहायला मिळाला होता. स्वतःच्या फॉलोथ्रू झेल पकडत असताना थोडस लक्ष विचलित झालं आणि झेल मात्र ड्रॉप होतोय जयेंद्र वाघेकडनं. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 आकड्यावरती. निश्चितच या ठिकाणी वापसी करावी लागेल पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमला. लेन अँड लाईन मध्ये निश्चितच गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर ब्रेक जरूर पाहायला मिळाला परंतु जास्त ब्रेक या ठिकाणी झालाय. ऑप्शनच्या खूपच बाहेर यावेळेस हा चेंडू निघून गेला होता. पंचांनी 30 आमच्या गुणलेखपर्यंत पोहोचवलंय की हा चेंडू असणार आहे वाईट. षटकातील पुढचा बॉल टॉस डिलिव्हरी यावेळेस आपण पाहिला तर हा फुलर लेनचा बॉल होता अगदी बॅटच्या जवळ परंतु बॅटरनं थोडासा चेंडूचा वेट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू पहिल्यांदा थोडासा अतिरिक्त बाउन्स जरूर झाला आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मिसअंडरस्टँडिंग झाली होती बॅटर करणं. डबल माइंड मध्ये पाहायला मिळाला होता. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर यस इट इज वाईट बॉल असणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55 या खेळावरती. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर दोन्ही संघ आपण पाहिले तर चांगल्या ताकदीचे दोन्ही संघ आहेत. यावेळेस हा हॅप ट्रॅकर बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावन करता.
क्या बात आहे. धन्यवाद डीजे. या स्पर्धेतील हा 199वा षटकार आहे. कदाचित 200 नंबरचा षटकार देखील पाहायला मिळेल का विकासच्या बॅट मधनं. यास 200 नंबरचा षटकार देखील पाहायला मिळतोय. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण या मैदानावरती 200 षटकार जरूर पाहिलेत. आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये एक आकर्षण देखील आहे षटकार किंग्स साठी. धन्यवाद. अडीच धावसंख्या झाली आहे षटकाराच्या साहाय्याने, ती म्हणजेच 67 धावा. निश्चितच या स्पर्धेसाठी आपण एक आकर्षण जरूर पाहतोय सिक्सर किंग म्हणून. स्वर्गीय श्री रमाकांत दिनकर भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार सुमित रंगनाथ भोईर यांच्याकडनं सिक्सर किंग साठी ही ट्रॉफी आहे. या स्पर्धेमध्ये जो सर्वात जास्त षटकार मारेल त्याच्याकरता ही सुंदर ट्रॉफी या ठिकाणी निश्चितच दिली जाईल. तो दिला जात नाहीये यावेळेस. अजून एक राकेशच्या बॅट मध्ये तो षटकार. धन्यवाद. 10 बॉल मध्ये जवळजवळ 35 या धावसंख्येवरती खेळतोय मिस्टर राकेश वणगे आणि त्याला साथ देतोय. 11 बॉल मध्ये बनवल्या 40 धावा. तो म्हणजेच खेळाडू मिस्टर विकास बाबर. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या दोन खेळाडू मधून. जरीमरी स्पोर्ट गोखिवरे टीम सध्या तरी आपलं वर्चस्व दाखवत असताना या पहिल्या इनिंग मध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. यावेळेस मिस टाइम फटका होता. झेल मात्र या ठिकाणी सुटला गेलाय. आणखी एक जीवनदान या ठिकाणी मिळालं जात आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती म्हणजेच 82. आणि या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर जो 81 होता तो देखील चेस केला. या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या आतापर्यंत बनवणारी टीम जर आपण पाहिला तर जरीमरी स्पोर्ट गोखिवरे संघ. यावेळेस चेंडू तर थोडासा आतमध्ये बल्ला होता. 50 बनवण्याकरता निश्चितच संधी होती विकास बाबर याच्याकडे, परंतु आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. 12 बॉल मध्ये 41 या धावसंख्येवरती खेळतो विकास आणि त्याला साथ देतोय राकेश वणगे. यावेळेस हाफ टॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. फाईन शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता जरूर आणि एक सिंगल धाव संख्येवरती रोखला जाईल. धावसंख्या जाऊन प्रस्तुती 84 84 धावा. यावेळेस आपण पाहिला तर दोन कंप्लीट केले. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 86. आणि जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर 69 धावांची एक मोठी पार्टनरशिप देखील दोन खेळाडूंमध्ये जरूर पाहायला मिळाली. विकास अँड राकेश दोन बॅटर मध्ये आणि 86 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आणि लक्ष असणार आहे ते म्हणजे 87 धावांचं. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर कुठल्याही संघाला कमी समजून चालणार नाहीये. पण कालच्या दिवसामध्ये या मैदानावरती आपण पाहिलं तर एक मोठा रेकॉर्ड देखील पाहायला मिळाला. 6 बॉल मध्ये 6 षटकार देखील येताना आपण पाहिले. तो खेळाडू होता सूरज माली. त्याच्या माध्यमातून 6 बॉल मध्ये 6 षटकार जरूर पाहायला मिळाले. वाघोबा स्पोर्ट टिवरी टीमचा तो खेळाडू. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर राजावली टीमनं जवळजवळ 80 धावा बनवल्या होत्या 4 ओव्हर मध्ये आणि त्या 80 धावा चेस केल्या होत्या जीवतानी बॉलिंग टीमनं.
क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटलं तर अनिश्चिततेने भरलेला खेळ, काही होऊ शकतं. कारण रेकॉर्ड हे निश्चितच मोडण्यासाठी बनवले जातात. घेऊया एक छोटासा आपण डीजे ब्रेक आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेल होतोय कारण पहिला मॅच देखील आपण पाहिला तर पहिल्या मॅच मध्ये देखील जवळजवळ आपण लक्ष केंद्रित केलं तर 60+ धावसंख्या होती आणि त्या धावसंख्या चेस करत असताना अगदी एका धावेने पराभूत झाला संघ यंग मोटर स्पोर्ट चिंचोटी. अगदी जीवदानी गिरीज संघाचे जे खेळाडू होते त्यांचा अगदी श्वास थांबवला होता यंग मोटर स्पोर्ट चिंचोटी टीमनं आणि शेवटच्या क्षणापर्यंत मात्र लढत राहिली. म्हटलं जातं ना, जे मेहनत करतात त्यांचं कष्ट कधी वाया जात नाहीये आणि निश्चितच चांगली मेहनत राहिली आहे शेवटपर्यंत जीवदानी स्पोर्ट गिरीज संघाची आणि या स्पर्धेमध्ये मात्र त्यांचं स्थान कायम राहिलं गेलं. आता मात्र 87 धावा चेस करायचे आहेत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले, जयेंद्र वाघे आणि निलेश बंद्रे. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. चला थोडीशी घाई करायची. जरीमध्ये स्फोट गोखविरे संघ प्रत्येक ओव्हर मध्ये 22 ची सरासरी आहे जिंकण्यासाठी. प्रत्येक ओव्हर मध्ये 22 धावा बनवाव्या लागतील. प्रत्येक ओव्हर मध्ये 4 विकेट खेळाव्या लागतील किंवा मग 3 तरी षटकार घ्यावे लागतील. खेळाडू आपण पाहिले तर जयेंद्र वाघे, त्याच्यानंतर निलेश बंद्रे, दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर त्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, ते करू शकतात. मागच्या पानावरती जे स्टडी केलेलं आहे ते मात्र यावेळेस विसरावं लागेल. समोरच्या पानावरती काय आपल्याला स्टडी करायचं आहे याच्यावरती मात्र यावेळेस लक्ष जास्त फोकस करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. बघूया कशा पद्धतीचा खेळ राहील. पहिलं षटक टाकण्याकरिता गोखीवर एक्सप्रेस राकेश वनगे सज्ज होतोय. थोडस जास्त वेळ आपण या ठिकाणी घेताय. काहीतरी अडथळा मला वाटतं त्या ठिकाणी निर्माण झालाय. मिरर चमकते आणि बॅटरला थोडासा तो त्रास धोकादायक या ठिकाणी ठरलाय. आमचे आयोजक आहेत तो अडथळा मात्र निश्चितच दूर करतील यात काही शंका नाहीये. गेल्या 3 दिवसापासून ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. गंगाधर उर्फ अप्पा मालजी भोईर या मैदानावरती अतिशय जबरदस्त स्पर्धेचं आयोजन नियोजन आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहिला तर कृपादेवी बॉईज उंबराले टीमच्या नावावरती राहिलाय. सुपर 4 मध्ये तो संघ मात्र दाखल झालाय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर या स्पर्धेतील यजमान संघ ज्यांनी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे वॉगस्पोर्ट टिवरी संघ सुपर 4 मध्ये कालच्या दिवसामध्ये दाखल झालाय. आणि आजच्या दिवसामध्ये कुठला संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल याच्यासाठी निश्चितच हा मैदानाच्या आतमध्ये या 2 टीम मध्ये हा संघर्ष पाहतोय. एकंदर 12 संघ या स्पर्धेमध्ये आज देखील आपण पाहणार आहोत. सकाळच्या सत्रातील हे 4 संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅचला होती सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरता गोखीवर एक्सप्रेस राकेश वनगे. पहिला बॉल पलटवार जयेंद्र वाघेच्या बॅटमन आलाय हा षटकार. निश्चितच अतिशय जबरदस्त खेळाडू आहे. मी मागेच म्हटलं होतं की त्याच्यामध्ये क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता तो निश्चितच सातत्याने सिद्ध करत असतो मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जयेंद्र वाघे. आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी ठोकलाय हा महत्वाचा षटकार.
पहिल्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर हा षटकार आलाय. पलटवार निश्चितच पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल, त्यावेळेस हा चेंडू असणार आहे वाईट. बारा बॉल मध्ये आपण पाहिलं तर विकास बाबरनं 43 धावा बनवल्या, त्याच्यानंतर 37 धावा बनवल्या राकेश वनगेनं, आणि एक मोठा स्कोर बोर्ड जरूर या ठिकाणी बनवला. यावेळेस हा दुसरा देखील येतोय. आज या मैदानावरती निश्चितच जास्तीत जास्त षटकार जरूर पाहायला मिळतील. धन्यवाद. क्रिकेट असा खेळ आहे ना, तो एका डावामध्ये जिंकता येत नाहीये. पहिला डाव पाहिला, परंतु हा दुसरा डाव देखील खूप चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं, झालं फाटलं, मासा निसटला. दोन टांग्यांच्या मधून हा चेंडू मात्र बॉर्डर लाईनच्या दिशेने रवाना झाला. विकास बाबरकडनं झाली आहे मिस्टेक, आणि चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या पटलावरती. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चौकार येतोय. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. बॅटर अगदी वेगानं जरूर फिरली होती. कदाचित सरळ बॅटने हा जर चेंडू केला असता तर काही ना काही जरूर पाहायला मिळालं असतं. मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला बॅटर जयेंद्र वाघेनं. षटकातील पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडा तुमच्या खूपच बाहेर निघाला होता. ब्रेकचा मारा केला होता यावेळेस गोलंदाज राकेश वणगेनं. गोलंदाजी आपण पाहिले तर खूप उल्लेखनीय आहे. कमबॅक करण्यासाठी निश्चितच मानला जातो हा गोलंदाज, परंतु त्याला कमबॅक करू दिलं जात नाहीये. अजून एक ठोकला या ठिकाणी जयेंद्र वाघेनं षटकार. 6 धावा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 24. 87 धावांचा पाठलाग निर्णय करत असताना सुरुवात तर लाजबाब झाली आहे पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमची. जयेंद्र वाघे ऑन फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू येतोय डॉट. 2 चेंडू डॉट आलेत, परंतु 4 चेंडूवरती केलेलं आक्रमण लाजबाब राहिलाय पीरबाबा स्पोर्ट पापडी टीम साठी. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर जयेंद्र वाघेच्या बॅट मधनं 3 षटकार आणि एक महत्वाचा चौकार देखील पाहिलाय. धावसंख्या झाली आहे ती 24. 87चं टार्गेट पूर्ण करायचंय. यस, कंपॅरिझन आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस सुरुवात झाली होती बॅटिंग करण्यासाठी जरीमरी स्पोर्ट गोखिवडे टीमची, त्यावेळेस निश्चितच एका ओव्हरमध्ये 24 धावा बनवल्या होत्या, आणि निश्चितच या ठिकाणी देखील 24 धावा बनवत्या. म्हणजे निश्चितच आपण पाहिलं ना या ठिकाणी तर जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. बॅटिंग करत असताना पीरबाबा स्पोर्ट पापडीने देखील 24 धावा बनवलेत, परंतु मी तर म्हणेन पॉझिटिव्ह एक बाजू आहे ती म्हणजे पीरबाबा स्पोर्ट पापडी या टीमची, कारण त्यांनी एकही गडी गमावला नाहीये. ज्यावेळेस आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना जरीमरी स्पोर्ट गोखिवडे टीमने एक गडी जरूर गमावला होता पहिल्या ओव्हरमध्ये. धन्यवाद डीजे. आता मात्र निलेश बंद्रे ऑन स्ट्राइक वरती, तर विकास बाबर गोलंदाजी क्रमवरती आपल्याला पाहायला मिळतोय. विकास बाबरच्या विरोधामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी राहील हे मात्र फलंदाजी राहील ती म्हणजेच बॅटर
आपण पाहिला निलेश बंद्रे एक प्रमुख खेळाडू आहे पीरबाव स्पोर्ट पापडी टीमचा. यानंतर विजय संघ आणि त्यांच्या समेत आपण पाहणार आहोत आई जीवदानी स्पोर्ट गिरीज अशी मॅच जरूर पाहायला मिळेल. त्याच्यानंतर गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा आणि जैन स्पोर्ट पायगाव आणि गावदेवी स्पोर्ट शिलोतर आणि साई 11 टोकपाडा. यावेळेस पहिलाच बॉल पाठवलाय निलेशनं देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता ठोकला या ठिकाणी हा षटकार. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ताट आहे कणा माझा मॉडेल पण वाकणार नाही. संकटांना एकता तोंड देईन परिस्थिती समोर झुकणार नाहीये. आणि निश्चितच काय जबरदस्त बॅटिंग केली जाते निलेश कडनं. चेंडू जाईल सीमारेषे पार. पुन्हा एकदा 6 धावांसाठी येतोय हा षटकार. धन्यवाद डीजे. धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 36 धावा. दोन षटकार या ठिकाणी पेश केलेत निलेश बंद्रेनं देखील. षटकारांची तिकडी पाहायला मिळेल का यावेळेस. समोरच्या दिशेनं खाली क्षेत्रामध्ये हा फटका खेळला गेलाय. रवी काठे अति वेगानं आला होता परंतु त्याच्या आवाक्यापासून थोडासा लांब जरूर राहिला होता हा शेल. मात्र प्रयत्न खूप चांगले केले होते परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर अति वेगानं ह्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. आणि या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 38. या आकड्यावर घाबरत नाही. अबालाची साथ आहे. कुणा पुढे वाकणार नाहीये. मनात इतकी जिद्द आहे आणि ही ती जिद्द दाखवत असताना हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी 87 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना चांगली बॅटिंग करतायत. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका. रवी काठे पुन्हा एकदा सज्ज होतोय हा झेल पकडण्यासाठी परंतु यावेळेस पकडला जातोय हा झेल आणि समाप्त होतोय निलेश बंद्रे या खेळाडूचा खेळ इज आउट. धन्यवाद धन्यवाद. वेलकम स्वागतम सुस्वागतम. आपण या ठिकाणी पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत तिवरीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय सन्माननीय नूतन कुमारजी भोईर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. या ठिकाणी आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025 या भव्य दिव्य क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय विजयजी पाटील साहेब देखील आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखी एक मोठा षटकार आलाय जतीनच्या बॅट मधनं आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 44. अजून सुद्धा 43 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 13. 11 मध्ये 44 बनवलेत आणि अजून मात्र 13 मध्ये 43 बनवायचे आहेत पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमला. कारण मोठा टोटल चेस करायचा आहे आणि सुरुवात तर लाजबाब झाली आहे पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमची. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताळणी. सुरुवातीला आपण पाहिलं तर बॅटर जतीन सोनाने बीट झाला. त्याच्यानंतर यष्टीरक्षक अर्जुन घोरकर बीट झालाय. मात्र चेंडू झाला जातोय लॉंग स्टॉप बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतोय चौकार.
धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर कॉम्पॅरिझन जर पाहिलं तर 39 वरती 1 विकेट बाद होता जरीमनी स्पोर्ट गोखिवरे टीमचा, परंतु 2 ओव्हरमध्ये 48 वरती 1 विकेट बाद आहे तो म्हणजे पीरबाबा स्पोर्ट पापडीचा. पीरबाबा पापडी संघ थोडासा पुढे आहे म्हणायला काही हरकत नाहीये. रवी दलवी गोलंदाजी करण्यासाठी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आलाय. 12 चेंडूमध्ये त्याला थांबवायचे आहे, त्यामध्ये 39. सुरुवातीचे 6 बॉल फक्त फेस करायचे. 39 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमला. रेकॉर्ड ब्रेक अफलातून खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये 81 धावा चीज जरूर झालेत. रवी दलवीचा हा पहिला बॉल फ्लायटेड सिक्सर जयेंद्र वाघेच्या बॅट मध्ये येतोय. षटकार. धन्यवाद. डीजे काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होतोय. म्हटलं जातं ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ की बराबर की लगी है. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग जरूर झाली होती जरीमनी स्पोर्ट गोखिवरे टीम कडनं, परंतु 87 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जयेंद्र वाघे आणि जतीन या दोन खेळाडूकडनं फुलटॉस डिलिव्हरी यावेळेस आपण पाहिलं तर ओ हो 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 सेलिब्रेशन होते, सेलिब्रेशन होत आहे. महत्वाची विकेट या ठिकाणी डाऊन केली आहे. रवी दलवीनं चांगला बॉल होता परंतु त्याचा समाचार उचलू शकला नाहीये. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं, धीम्या गतीचा बॉल हाताळला गेला आणि निश्चितच डावी एसटी डाऊन केली आहे. जयेंद्र वाघे इज आउट. या ठिकाणी आपण पाहिलं तर जे आता मात्र जो 2 प्रमुख खेळाडू होते ना पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमचे ते मात्र बाद झालेत. यावेळेस सोहम दलवी आलाय मैदानाच्या आतमध्ये. रवी दलवी वर्सेस सोहम दलवी. यावेळेस घुटना टेक और ये सोहम दलवी की षटकार देख. षटकार. धन्यवाद. डीजे सोहमला देखील माहिती आहे या ठिकाणी थांबून चालणार नाहीये. म्हटलं जातं ना सारं जग जिंकायचं आहे, हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. थांबून चालणार नाही या ठिकाणी, ताबडतोब बॅटिंग करावी लागेल. आणि ठोकला या ठिकाणी आल्या आल्या मोठा षटकार. यावेळेस षटकातील पुढचा बॉल यावेळेस ऑफ साईडला मिस टाइम फटका झालाय. रवी दलवी आणि रवी काठे त्या ठिकाणी आला होता. पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईल. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर जी नियमावली आहे ते नियमावली भंग केली आहे गोलंदाज रवी दलवीनं आणि निश्चितच 3 धावाने पॅनलाइज केलं जाईल. जरीमनी स्पोर्ट गोखिवरे टीमला झेल पकडला आणि तो झेल पकडल्यानंतर रागाने बॉल मात्र जमिनीवरती फेकला गेला आणि निश्चितच त्याकरता जे नियमावली बनवली आहे ना वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन ते खूप स्ट्रॉंग आहे. 3 धावाने पॅनलाइज केलं जाईल. निश्चितच आम्ही धाव फलकावरती त्या 3 धावा ऍड करतोय पेनल्टीच्या.
निश्चितच 3 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 63. 60 धावा झाल्या तर 63 धावा झाल्यात. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहे ते म्हणजेच 8 आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. 8 बॉल 24 म्हणजे सामना थोडासा जवळ जरूर आलाय. हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण हळूहळू जवळ येत लागला, या काही शंका नाहीये. कारण मोठा प्रवास होता पीरबाबा स्पोर्ट पापडी टीम करता आणि तो मोठा प्रवास निश्चितच पूर्ण करायचा आहे आणि त्याच्या तयारीला देखील लागलेत बॅटर. आयुष वाघे येतोय, नवीन फलंदाज. यावेळेस आयुष वाघेच्या बॅट मध्ये देखील आला या मोठा धमाका, षटकार. धन्यवाद डीजे. आलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांना, खेळाडूंना एक मोठी विनंती आहे, तुमच्या ज्या गाड्या आहेत त्या थोड्याशा निश्चितच आउटसाइडला पार्किंग करा, कारण बॉल लागल्यानंतर काही होऊ शकतं. कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक नुकसान झाली आहे, एक रिक्षाची काच मात्र या ठिकाणी निश्चित तुटली आहे. यावेळेस फुलटॉस बॉल, आणखी एक षटकार, 6 धावा. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे? पलटवार यालाच म्हणतात क्रिकेट. एस डीजे. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये होते. सुरुवातीला पहिलं षटक आपण पाहिलं तर राकेश वणगेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं होतं. त्या षटकामध्ये राकेशने धावा खर्च केल्या होत्या 24. त्याचा नंबर 2चा षटक आपण पाहिला तर विकास बाबरने देखील धावा खर्च केल्या 24. त्याच्यानंतर तिसरं षटक रवी दलवीरचं आपल्याला पाहायला मिळालं आणि रवी दलवीरने निश्चितच 21 धावा दिल्या होत्या, परंतु निश्चितच थोडासा जो नियम होता तो मात्र त्याच्याकडून तोडला गेला. झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीत वेगाने आपटला गेला आणि त्याच कारण थोडं पॅनलाइज त्याला केलं गेलं आणि त्या षटकामध्ये देखील आल्या धावा, त्या म्हणजेच 24. कंपॅरिझन आपण पाहिलं तर यावेळेस 75 धावा पाहायला मिळतात पीरबाबा स्पोर्ट पापडीच्या आणि झरमेरी स्पोर्ट गोखुरीच्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, त्या म्हणजेच 67. म्हणजे पुढे आहे या ठिकाणी पीरबाबा स्पोर्ट पापडीचा संघ. यावेळेस 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आणि या 12 धावा रोखण्यासाठी मिस्टर अर्जुन घोरकणा एक चांगला प्रमुख गोलंदाज आहे. सुरुवातीचं पहिलं षटक टाकण्याकरता त्याला मात्र आपण सातत्याने पाहिलंय, परंतु यावेळेस काहीतरी रणनीती वेगळी आहे. फुलटॉस बॉल पाठवलाय जतीन काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांकरता षटकार. धन्यवाद डीजे. 4ही गोलंदाजाचं जर या ठिकाणी आपण पाहिलं ना, षटकारानं स्वागत केलंय पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमनं. 4ही गोलंदाजांना पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमच्या खेळाडूंनी. सध्या तरी जतीन सोनावळे चांगलं बॅटिंग करतोय. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हाफ व्हॉलीवरती घ्यायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. आता मध्ये 4 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 6 धावांची आवश्यकता. यावेळेस मॅच फसलाय पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमच्या बाजूनं. गेम चेंज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, कारण अर्जुन घोरकणा याला कमी समजून चालणार नाहीये. मी मागेच उल्लेख केला, सुरुवातीला अर्जुनचा विचार आपण केला तर पहिलं षटक टाकण्याकरता त्याला मात्र प्राधान्य होतं, मात्र यावेळेस थोडीशी
काहीतरी गेम प्लॅनिंग वेगळी आहे जरीमनी सूट गोखिवरे टीमची. मात्र यावेळी त्याला शेवटचं षटक टाकण्यासाठी ठेवलं होतं. पहिल्या बॉलवरती आला होता षटकार जरूर, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलाय. आता मात्र 3 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. केतन मरले येतोय न्यू बॅटर. तीन चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 6. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका. राकेश सॉरी या ठिकाणी आपण पाहिलं तर अर्जुन आला होता, परंतु अर्जुनाला मात्र हा झेल पकडता आला नाहीये. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर मी तर म्हणेन मिस्टेक केली आहे राकेश वणगेनं. राकेश वणगेचा हा झेल होता, राकेशला पकडायला हवा होता. आणि आता मात्र मी तर म्हणेन प्लस पॉइंट मध्ये आहे टीम फिरबाबा स्पोर्ट पापडी. कारण आयुष वाघे याचा जर विचार केला तर त्याच्या बॅट मध्ये 2 षटकार आलेत आणि त्याला या ठिकाणी स्ट्राईक मिळाले. आता मात्र 2 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे, धडधड वाढू लागले या ठिकाणी सर्व खेळाडूंची आणि प्रेक्षकांची देखील. यावेळेस आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि या ठिकाणी हा डॉट बॉल. आता मात्र 1 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता. काय मॅच आहे, कालच्या दिवसामध्ये देखील असाच मॅच झाला होता. 1 बॉल आणि 5 ची गरज. गोल्डन षटकार येईल का? आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जिंकलाय तो म्हणजे जरीमरी स्पोर्ट गोखिवरे टीमनं. 6 मध्ये 12 धावांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती आला होता षटकार. 5 मध्ये 6 धावा झाल्या नाहीयेत. मी तर म्हणेन कुठेतरी चुकीचं क्रिकेट खेळलं गेलं आणि निश्चितच पराभवाचा रस्ता पकडावा लागला फिरबाबा स्पोर्ट पापडी टीमला. परंतु पाटलाग लाजबाब राहिला होता या 87 धावांचा. अवघ्या 5 धावेनं पराभूत झालेला आहे. Oh,